जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या विशिष्ट मानलेले कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। वारंवार भेटतात करतात ते वेगळेच नाही, या भूमिकेशी आपण निश्चित सहमत आहे। कारण संजयजी राऊत हे राजकीय नेत्यांपेक्षा पत्रकार जास्त आहेत आणि त्यांना महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची एक त्यांची वेगळी शैली आहे। मी निश्चित म्हणेन की पवार फॅमिली ही कधीच वेगळी नव्हती। मग तो पहाटेचा शपथविधी असो की अलीकडचा अजितदादांचा जाऊन सत्तेत सामील होणं असो, पवार फॅमिली कधीच वेगळी नव्हती। फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला वेड्यात काढण्याचं काम पवार फॅमिलीने आजपर्यंत केलेलं आहे। मला महाराष्ट्रासमोर एक प्रश्न, एक विषय निदर्शनास आणायचा आहे। पवार फॅमिलीने कुठली चळवळ लढली हो या महाराष्ट्रामधली? पाण्याची चळवळ लढली, कामगारांची चळवळ लढली, कुठली एक विषय मला असा सांगा। नेहमी सत्तेमध्ये राहणारे ही पवार फॅमिली आहे, त्यामुळे मला नाही वाटत की ही पवार फॅमिली जास्त दिवस सत्तेच्या बाहेर राहू शकते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या ज्या संभाव्य युतीमुळे संजय राऊतांची जी भाषा आहे की पवारांनी एक वेगळे नाही आहे, याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीला कुठेतरी खेळ बसणार आहे किंवा महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावरती आहे? नाही बघा, महाविकास आघाडीमधले पक्ष, मग स्पेशली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हे सत्तेच्या बाहेर राहू शकत नाहीत। पवार फॅमिली ही सत्तेच्या बाहेर राहूच शकत नाही। त्यामुळं पवार फॅमिलीला सत्तेत ती सामीलच झालेली आहे। ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्याच वेळी मी महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं होतं की छगनराव भुजबळांना जे डावललं गेलंय ती जागाच मुळात रोहित पवारांसाठी ते ठेवलेले किंवा जयंत पाटलांसाठी ठेवलेले। त्यामुळं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट हा सत्तेच्या बाहेर नव्हता, नाही आणि भविष्यातही बसणार नाही। तो नेहमी सत्ताधाऱ्यांबरोबरच असेल। दुसरीकडे एक असं पाहायला मिळते, महादेव जानकर असतील किंवा बच्चू कडू असतील किंवा राजू शेट्टी, हे आता खरं तर यांचा वापर सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी सर्व राजकीय पक्षांनी करून घेतलेला पाहायला मिळाला। कारण हे चळवळीतून आलेल्या पार्ट्या आहेत, पक्ष आहेत, संघटना आहेत। आता ते तिघही एकत्र येत आहे, त्याचा काय परिणाम होऊ शकतो एकंदरीत राजकीय दृष्ट्या? कारण झेडपी आलेले आहेत। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावरती हे तिघजण एकत्रित येत आहेत। तिघांचा प्रदेश वेगळा आहे, तिघांचे विषय वेगळे आहेत, तिघांची लढण्याची शैली वेगळी आहे। पण राजू शेट्टींचा अपवाद वगळता बच्चू कडू जे गुवाहाटीला गेले त्याच दिवशी महाराष्ट्रामधला जो खरा बच्चू कडू होता तो संपलेला आहे। आणि महादेव जानकर ज्यावेळी माढा सोडून ज्यावेळी परभणीला गेले आणि पुन्हा परभणी सोडून पुन्हा माढ्यामध्ये लढायचं म्हणतात, तिथं महादेव जानकरांची विश्वासार्हता संपलेली आहे। त्यामुळे ही आघाडी खूप काही करू शकेल असं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटत नाही।